जान्हवी आता टीम ए मधून इनडिरेक्टली बाहेरच पडलेली आहे. निकी आणि अरबाजचं तर तिला पटतच नाही आणि वैभवसोबत कितपत बोलणार, त्यामुळे ती बऱ्याच वेळा टीम बीच्या सदस्यांबरोबर बोलताना दिसते. आणि हीच गोष्ट पॅडीने इकडे वर्षाताईंना सांगितलेली आहे की तुम्ही जे तिचे ऑब्लिगेशनमध्ये राहताय ही गोष्ट योग्य नाही. चला तर बघूयात नेमकं पॅडी ते काय समजावतोय. तर इकडे वर्षाताई येतात आणि म्हणतात तुमचं काही इम्पॉर्टंट चाललं नाही आहे ना, मी बसू शकते ना. तर पॅडी म्हणतो अरे नाही बसा ना. बरं कालच्या मुद्द्यावरती तुम्हाला सांगतो, काल जे जान्हवी तुमचे पाय चेपत होती तर तिच्या ऑब्लिगेशन्समध्ये राहू नका. उद्या करून असं व्हायला नको की हे मी वर्षाताईंसाठी केलेलं आहे आणि त्या माझ्यासाठी काहीतरी करतील असं तिच्या मनात वाटेल. म्हणजे तुमच्या जरी मनात नसलं तरी समोरच्याला असं वाटू शकतं. तुम्ही तिच्यासोबत बसला, मला असं झालं अरे देवा कशाला बसतायत. तर वर्षाताई सांगतात की नाही हे तर माझं क्लिअरली आहे. अगोदरसुद्धा तिने माझे पाय चेपलेले होते, त्यावेळेस तर आपले क्लिअरली ग्रुप वेगळे होते, तरीसुद्धा ते मी करून घेतलं. म्हणून तू पाय चेपून घेतले नाहीस का असं ती पॅडीला विचारते. तर पॅडी सांगतो की नाही इथं मी पाय तर चेपून घेणारच नाही, पण मी तुम्हाला समजावतोय उद्या उठून असं व्हायला नको की ती आपल्याच गळ्यात पडेल. म्हणजे तिने यापूर्वी आपली इमेज जी आहे ती डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या इमेजला धक्का पोचवलेला आहे. आणि जरी आता थ्रूआउट तुम्ही रूढ नका वागू, पण या गोष्टी कुठेतरी रॅप करून आत्ताच्या वेळेस काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तिच्यापासून 2 हात लांब राहावा असं वर्षाताईंना पॅडी सल्ला देतो. आणि त्याला अंकिता आणि अभिजित हे दोघे देखील ॲग्री होताना दिसत आहेत. प्रत्येक वेळेस जान्हवी टीम बी मध्ये येऊन बोलत असते, पण टीम बीच्या सदस्यांना देखील मनातून या गोष्टी आवडत नाही. डीपीचं काही याच्याबद्दल सांगता येत नाही, त्याला आता जान्हवी बदलताना दिसते. तर अशा प्रकारे जान्हवी हा आता कोणत्याच घराचा भाग होताना दिसत नाहीये आणि तिच्याबद्दल लोकांची तर जी मतं आहेत ती कायम राहिलेली आहेत. त्यामुळे ती फक्त वैभवसोबतच आत्ता लॉयल असताना दिसते. तर तुम्हाला काय वाटतं, जान्हवीला टीम बी सोबत यायचं आहे बहुमत म्हणून, की तिला त्या दोघांचा राग आहे म्हणून टीम बी मध्ये आलेली आहे? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि वर्षाताई नक्की जान्हवीचा पाय दाबण्यासाठी तर फायदा करूनच घेत आहेत. तर तुम्हाला हे कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.